नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे. आज आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामधले वाक्याचे प्रकार हा भाग पाहणार आहोत. वाक्याचे प्रकार हा भाग खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर 1 ते 2 मार्काचे प्रश्न परीक्षेमध्ये नक्की विचारले जातात. तसेच सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मराठी व्याकरणाचा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि TET परीक्षेमध्ये सुद्धा याच्यावरचे प्रश्न येतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर वाक्याचे प्रकार आहेत. वाक्याचे प्रकार किती पडतात बघा. वाक्याच्या अर्थावरून 3 प्रकार पडतात, क्रियापदाच्या अर्थावरून 4 आणि वाक्याच्या रचनेवरून 3. तर आपण पहिले पाहूत वाक्याच्या अर्थावरून 3 प्रकार कोणते आहेत. पहिला आहे विधानार्थी वाक्य, 2 प्रश्नार्थी वाक्य आणि 3 उद्गारार्थी वाक्य. या वाक्याच्या प्रकारात होकारार्थी तसेच नकारार्थी वाक्य देखील समाविष्ट होतात. त्याच्यानंतर क्रियापदाच्या अर्थावरून पहिलं आहे स्वार्थी वाक्य, 2 आज्ञार्थी वाक्य, 3 विद्यार्थी वाक्य आणि 4 संकेतार्थी वाक्य. त्याच्यानंतर वाक्याच्या रचनेवरून 3 प्रकार आहेत. पहिलं आहे केवल वाक्य, 2 संयुक्त वाक्य आणि 3 मिश्र वाक्य. हे आता ह्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करू. खाली बघा दिलेला आहे. सर्वसाधारणपणे वाक्याचे 2 प्रकार पडतात. अर्थावरून पडणारे प्रकार तसेच वाक्यातील विधानाच्या संख्येवरून पडणारे प्रकार. अर्थावरून पडणारे प्रकार पहिले पाहूत आपण. पहिला आहे विधानार्थी किंवा साधे वाक्य. साधं वाक्य जे असतं त्यालाच विधानार्थी वाक्य म्हणतात. विधानार्थी हा शब्द पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की काय आहे, माहिती नसतं बऱ्याच जणांना. तर विधानार्थी वाक्य म्हणजेच काय, साधं वाक्य. तर विधानार्थी वाक्यामध्ये एक स्वतंत्र वाक्य असतं. या वाक्यात सांगणाऱ्याला फक्त काहीतरी सांगायचे आहे हे आपल्याला त्याच्यावरून लक्षात येतं. हे सांगताना त्याच्या मनात कोणताच हेतू नाही, केवळ विधान करणे एवढेच अशा वाक्यांचे काम असते. म्हणजे एखाद्याला फक्त सांगायचं एखाद्याबद्दल, त्याचा दुसरा कोणताच हेतू नसतो, त्याला म्हणतात विधानार्थी वाक्य किंवा साधे वाक्य. उदाहरण दिले बघा. एक होता राजा. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण, त्याला बऱ्याच वर्षांनी एक मुलगा झाला. याच्यामागे कोणताही हेतू नाही आहे, त्यांनी फक्त एक वाक्य सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं प्रश्नार्थी वाक्य. अर्थावरून पडणारे प्रकार आहेत हे. दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य. वाक्य केवळ विधानार्थी नसून यातील प्रत्येक वाक्यात प्रश्न विचारला आहे. अशा वाक्यात बोलणाऱ्याला काही माहिती हवी आहे असे दर्शविले जाते. याचे उदाहरण आहे पहिलं, तू कुठून आलास. दुसरं आहे उदाहरण, इथले महान आचार्य कोण. म्हणजे याच्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो किंवा प्रश्नार्थी वाक्य असतं. तिसरं आहे उद्गारार्थी वाक्य. वाक्यातील कल्पना अधिक खुलवून दाखवण्यासाठी वाक्यात त्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. अशा वाक्यांना उद्गारार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, किती मन लावून ऐकत होती ती मुले. किती मन लावून ऐकत होती ती मुले. हे आहे उद्गारार्थी वाक्य. म्हणजे एखाद्याचा तोंडातून उद्गार निघालेला आहे किंवा एखाद्याबद्दल बोललेला आहे त्याला म्हणतात उद्गारार्थी वाक्य. 4 होकारार्थी वाक्य. ज्या वाक्यात क्रियेचा होकार असतो अशा वाक्यांना होकारार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, नेहमी खरे बोलावे. म्हणजे याच्यामध्ये नकारार्थी भाव नसतो, नेहमी होकारार्थी भाव असतो, त्याला म्हणतात होकारार्थी वाक्य. त्याच्यानंतर 5 नकारार्थी वाक्य. या वाक्यात क्रियेचा नकार असतो अशा वाक्यांना नकारार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, मुलांच्या विचारात क्रांती झाली नाही. म्हणजे याच्यामध्ये नकारात्मक भावना असते, त्यामुळे त्याला नकारार्थी वाक्य म्हणतात. पुढे बघा, वाक्यातील विधानावरून पडणारे वाक्याचे प्रकार. आता अर्थावरून पडणारे प्रकार पाहिले आपण. आता वाक्याच्या विधानावरून पडणारे प्रकार आहे. पहिला केवल वाक्य. ज्या वाक्यात एकच उद्देश तसेच एकच विधेय असते अशा वाक्यांना केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, सीता पुस्तक वाचते. 2 सातारा शहर आहे. 3 सूर्य डोंगराआड गेला. हे फक्त वाक्य आहेत साधे. तसेच शुद्ध वाक्य आहे त्यांना केवल वाक्य म्हणतात. 2 संयुक्त वाक्य. जेव्हा 2 किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जोडली जातात अशा वाक्यांना संयुक्त वाक्य म्हणतात. याच्यामध्ये काय केलं जातं, 2 किंवा अधिक केवल वाक्य एकत्र येतात त्यांना संयुक्त वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, मला 1 रुपया मिळाला
शिवाय 2 पेनही मिळाले. म्हणजे 2 वाक्य एकत्र जोडलेली आहेत बघा, त्याच्यामुळे त्यांना संयुक्त वाक्य म्हणतात. पुढे प्रकार आहेत समुच्चय बोधक. त्याच्यामध्ये काय काय येतं? समुच्चय बोधक संयुक्त वाक्यामध्ये शिवाय, आणि, व यांनी जोडलेले असतात. 2 विकल्प बोधक, त्याच्यामध्ये अथवा, किंवा, की. 3 न्यूनत्व बोधक, पण, परंतु, परी हे वाक्यामध्ये असू शकतात. त्याच्यानंतर 4 परिणाम बोधक, याच्यामध्ये सबब आणि म्हणून हे शब्द येतात. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे मिश्र वाक्य. जेव्हा एक प्रधान वाक्य तसेच एक किंवा अधिक गौण वाक्ये ही गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली असतात त्यास मिश्र वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, जर पाऊस पडला तर पिके येतील. त्याच्यानंतर याचे प्रकार आहेत बघा, स्वरूपबोधक, की, म्हणजे, म्हणून हे या मिश्र वाक्यामध्ये येतात. 2 कारणबोधक, का, की, कारण हे शब्द त्या मिश्र वाक्यामध्ये येऊ शकतात. 3 संकेतबोधक, जर, तर, म्हणजे, की. आणि 4 उद्देशबोधक, म्हणून, यास्तव हे या मिश्र वाक्यामध्ये वापरले जाऊ शकतात. आणि हे त्याचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर नंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूत. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. काही समजलं नसेल ते पण विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.